नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालकाची भजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे एक गड्डी पालक घेतला आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, हिरवी मिरची घेतली आहे, अर्धा चमचा ओवा घेतला आहे, थोडंसं आलं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची टाकूया, आलं टाकायचं आहे, लसूण टाकूया, झाकण लावून बारीक काढायचा आहे। स्वच्छ धुतलेला पालक चिरूया, पालक असा बारीक कापायचा आहे। सर्व पालकाची पानं जोडून कापूया, राहिलेला पालक असाच कापून घ्यायचा आहे। एका भांड्यामध्ये पालक टाकायचा आहे, पालकामध्ये ओवा टाकायचा आहे। ओवा पालकामध्ये छान मिक्स करून घ्यायचा। पालकामध्ये ओवा छान मिक्स झाला आहे। बारीक केलेली आलं लसणची पेस्ट टाकूया, आवश्यकतेनुसार थोडेसे बेसन पीठ टाकूया, चवीपुरते मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकूया, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं, सर्व छान मिक्स करायचं आहे। पालकामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळं आवश्यकतेनुसार थोडे पीठ टाकून भजीचं पीठ भिजवायचं आहे। जेवढे लागेल त्यानुसार पीठ टाकूया, आवश्यकतेनुसार थोडे पीठ टाकून भजीचं पीठ छान भिजवलं आहे। अशा पद्धतीने गोळा तयार झाला आहे। कढईमध्ये तेल गरम झाले आहे, थोडेसे पीठ टाकून चेक करूया। तेल आपलं छान गरम झालं आहे। तेलामध्ये भजी सोडूया। तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे भजी तळू शकता। मी इथे मध्यम साईजची भजी केली आहे। ही भजी खूप छान कुरकुरीत होते। त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे। भजी छान तळली आहे। प्लेटमध्ये काढूया। अशी मस्त कुरकुरीत पालकाची भजी तयार झाली आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।